Hello. Hello. Yes, ma'am. Good morning to all of you. Good morning, ma'am. We have completed the polymer chapter and also MCQs related to polymer. You have written this syllabus also. Am I correct? Yes, ma'am. My sound is audible? Yes, ma'am. Hello? Yes or no? Yes. Yes, ma'am. Ha. Okay. Let us discuss the point related to the syllabus. Metallic material. Name of chapter is metal, alloy and ceramics. We are going to discuss about the metal, also alloy and also ceramics material. First, what is meant by metal? आपण 11th ला 12th ला शिकलेलो आहे मेटल म्हणजे काय. पिरियडिक टेबल मधले जे स्टार्टरचे मेंबर आहेत अर्धे ते सर्व मेटल असतात अँड रिमेनिंग मेंबर्स आर देन नॉन मेटल्स. क्लोरीन फ्लोरीन इनर्ट गॅस साईडचे असतात ते नॉन मेटल असतात आणि स्टार्टिंगचे असतात ते मेटल असतात. त्याच्यातला फक्त आयर्न आहे स्टडीला. आयर्न मध्ये आयर्न स्टडीला आहे. आयर्न लास्ट टाइम आपण 12वीला एक्स्ट्रॅक्शन ऑफ आयर्न हा पॉइंट बघितलेला होता. ब्लास्ट करणे, आयर्नला मेल्ट करणं, आयर्नच्या वेगवेगळ्या रिॲक्शन, आयर्नला 98% पर्यंत आपण प्युअर करू शकतो वगैरे. हे 12वी पर्यंत झालेला सिलेबस आहे. आता त्याच्या पुढचे पॉइंट आहेत. टाइप ऑफ आयर्न. आयर्नचे 3 टाइप असतात. एक असतो कास्ट आयर्न, एक असतो स्टील आणि नेक्स्ट व्रत आयर्न. हे तिन्ही क्लासिफिकेशन कार्बनच्या पर्सेंटेज वरून पडलेले आहेत. कास्ट आयर्न, स्टील कोणता ज्याच्याकडे कार्बनचा पर्सेंटेज जास्त असतो तो इम्प्युअर असतो. हा कास्ट आयर्न हा इम्प्युअर आहे. ह्या व्रत आयर्न मध्ये कार्बनचं पर्सेंटेज हे कमी असतं. कार्बनचं पर्सेंटेज हे कमी असतं. त्याचं कंपोजिशन, प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन स्टडी करणार आहोत आपण. त्यानंतर अलॉयची डेफिनेशन. अलॉय मेटल मिक्स केल्यानंतर जो सबस्टन्स बनतो त्याला अलॉय असं म्हटलं जातं. मेटल मिक्स वेगवेगळे मेटल मिक्स केल्यानंतर जो सबस्टन्स बनतो त्याला अलॉय असं म्हटलं जातं. मग याचे पर्पज काय आहेत वगैरे वगैरेचा स्टडी आहे. नेक्स्ट सिरॅमिक मटेरियल. सिरॅमिक मटेरियल म्हणजे नॉन मेटल पासून बनवलेलं मटेरियल असतं. फक्त त्याची डेफिनेशन, क्लासिफिकेशन आणि प्रॉपर्टी स्टडी करायचे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट ग्लास म्हणजे काच. ती कशी, त्याच्या प्रॉपर्टी काय असतात, ती काच कशी तयार केली जाते आणि काचेचे किती टाईप असतात. फॉर एक्झाम्पल आपण चष्मा वगैरे बनवण्यासाठी वेगळीच काच वापरतो. आपल्या घरातली भरणी वगैरे असते ते बनवण्यासाठी वेगळीच काच असते. केमिकलच्या लॅबोरेटरीमध्ये, आपल्या केमिस्ट्रीच्या लॅबोरेटरीमध्ये जे बिकर, टेस्ट ट्यूब, ब्युरेट वगैरे असते त्याच्यासाठी वेगळ्याच प्रकारची काच असते. विंडोजची स्लायडिंग बनवलेली असते त्याच्यासाठी वेगळीच काच असते. तर त्याचे वेगवेगळे कसे टाईप आहेत त्याचा फक्त स्टडी आहे. चॅप्टर खूप छोटा आहे. 4 ते 5 लेक्चरमध्ये मॅक्झिमम चॅप्टर कंप्लीट होऊन जाईल. ओके. हा, टाइप ऑफ आयर्न. एवढं पेज स्टडी केलं ना तर सिलेबस मधला एवढा पार्ट संपत आहे. हा एवढा ऍप्लिकेशन पर्यंतचा. आणि हा जो पहिला एवढा पॉइंट आहे तो 4 मार्काला आहे. म्हणजे एवढं पेज तुम्हाला एक्झाम मध्ये कंपल्सरी किती मार्काला विचारावं लागेल रे पेपर सेट करणाऱ्या मेंबरला. एवढं पेज किती मार्काला विचारावं लागेल? 4. नाही, हा पूर्ण पार्ट मेटॅलिक पासून ह्या अलॉय शब्दापर्यंत 4 मार्काला आहे. मग हा ब्ल्यू केलेला हा कलर एवढा इथपर्यंत
म्हणजे हे पेज कंपल्सरी किती मार्काला असणार आहे, हे एवढ्या पेजवरचे 2 MCQs तुम्हाला विचारावेच लागणार आहेत. 2 MCQs विचारावेच लागणार आहेत. पेज खूप महत्वाचं आहे. इथं काय सांगितलंय की टाईप ऑफ आयर्न स्टडी करा, पण फक्त त्याच्यातले कोणते पॉइंट स्टडी करा का, तुम्ही फक्त कंपोजिशन स्टडी करा, तुम्ही प्रॉपर्टीज स्टडी करा आणि ऍप्लिकेशन स्टडी करा. तो कसा तयार झाला, त्याच्या रिॲक्शन काय होतात, काय होते वगैरे वगैरे काही स्टडी नाही, फक्त कंपोजिशन, त्याच्या प्रॉपर्टीज आणि त्याचे ऍप्लिकेशन एवढंच स्टडी करायचं आहे. आर यू गेटिंग? तर इथं बघा आयर्नचे 3 टाईप, कास्ट आयर्न, स्टील आणि व्रत आयर्न. इथं कार्बनचं कास्ट आयर्न हा इम्प्युअर फॉर्म ऑफ आयर्न असतो, हा प्युअर फॉर्म ऑफ आयर्न असतो. कंपोजिशन कार्बन 2 to 4% एवढा कार्बन असतो, म्हणजे जास्त कार्बन असतो ह्या दोघांपेक्षा. स्टीलमध्ये 0.15 to 1.5% एवढा असतो आणि व्रत आयर्नमध्ये सगळ्यात कमी असतो, म्हणजे लेस दॅन 0.15% एवढा कार्बन असतो. हे राहिलेलं कंपोजिशन नाही केलं तरी चालतं, तुम्हाला एक्झाममध्ये फक्त कार्बनचं पर्सेंटेज विचारलं जाणार. पण तुमच्याकडे असावं, इन केस कोणाला विचारावं वाटलं, एखादा एक्झामिन पेपर सेट करणारा माणूस विचारावंच वाटलं तर आपण त्याला काही करू शकत नाही, जनरली विचारलं जात नसतं. हे सिलिकॉन अप टू 2.53%, फॉस्फरस 1%, सल्फर 0.15%. सिलिकॉन 0.03%, फॉस्फरस 0.5%, सल्फर 0.3%. मला सांगा कास्ट आयर्नमध्ये कार्बनचं पर्सेंटेज किती असतं? 2 to 4%. 2 to 4%. 4%. व्हेरी गुड. व्रत आयर्नमध्ये किती असतं? 0.15. लेस दॅन 0.15. आणि मधला जो स्टील आहे त्याच्यामध्ये किती असतं? 0.15 to 1.5. व्हेरी गुड, नाईस, व्हेरी नाईस. तेवढं कॉन्सन्ट्रेशन करताय. हे कंपोजिशन लक्षात आलं. आणि हा कास्ट आयर्न शब्द लिहिल्यानंतर कंसामध्ये इम्प्युअर फॉर्म ऑफ आयर्न असा शब्द लिहायचा आणि इकडे लिहायचं प्युअर फॉर्म ऑफ आयर्न. एखाद्या वेळेस MCQ विचारला जाऊ शकतो, डॅश डॅश इज अ इम्प्युअर फॉर्म ऑफ आयर्न, डॅश डॅश इज अ प्युअर फॉर्म ऑफ आयर्न. मग इथं कास्ट आयर्न हेडिंग लिहिलं की इम्प्युअर अशुद्ध आणि हा शुद्ध प्युअर फॉर्म ऑफ आयर्न. लिहा, इथपर्यंत लिहायचं, इथपर्यंत. स्टेप बाय स्टेप शिकवलं तर लक्षात राहते व्यवस्थित. कुठं केवढं लिहायचं? हे कंपोजिशनचं सर्व लिहायचं. हा पण कॉलम काढायचा. कास्ट आयर्नच्या खाली इम्प्युअर आयर्न म्हणायचं, इकडे प्युअर आयर्न म्हणायचं. स्टार्ट इट. ओके, लिहिता येणार आहे? Yes, ma'am. हा लिहा.
इज इट? हॅलो Yes, ma'am. हॅलो ओके. नेक्स्ट पॉइंट, प्रॉपर्टीज. लक्ष द्या, जे हार्ड असतं ना, हार्ड, त्याच्याकडे टेन्साईल स्ट्रेंथ खूप जास्त असते. जे हार्ड असतं त्याच्याकडे टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे काय रे, परवा सांगितलं होतं. व्हॉट इज मीन बाय टेन्साईल स्ट्रेंथ? लोड बेअरिंग कॅपॅसिटी, लोड पेलण्याची कॅपॅसिटी, त्याला टेन्साईल स्ट्रेंथ असं म्हणायचं. जे हार्ड असतं त्याच्याकडे टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असते. आणि हे लक्षात ठेवलं, हार्ड आणि टेन्साईल स्ट्रेंथ. कास्ट आयर्नकडे हार्डनेस जास्त आहे, टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे. ऑब्विसली व्रत आयर्नकडे हार्डच्या ऐवजी व्रत आयर्न सॉफ्ट असेल आणि टेन्साईल स्ट्रेंथ त्याच्याकडे कमी आहे पहिल्यापेक्षा. ओके. जे इम्प्युअर असतं ना, जे इम्प्युअर असतं त्याच्याकडे मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी खूप 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 कमी असते, कधी कधी नसतेच. मग मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी म्हणजे काय? ठोकून तार किंवा पत्रा बनवता येणं, त्याला मॅलिबिलिटी किंवा डक्टिलिटी असं म्हणायचं असतं. जे इम्प्युअर असतं त्याला मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी फार कमी असते. जे इम्प्युअर असतं त्याला वेल्डिंग करता येत नसतं. जे इम्प्युअर असतं त्याला वेल्डिंग करता येत नसतं. ह्या दोन्हीची लिंक लावून दिली मी तुम्हाला. जे इम्प्युअर असतं त्याच्याकडे मॅलिबिलिटी डक्टिलिटी नसते, त्याला वेल्डिंग करता येत नाही. ऑब्विसली इकडचं मॅलेबल पण डक्टाईल पण असणार आहे आणि याला वेल्डिंग पण करता येत असते. काही लोखंड आपण वापरतो पण त्याला वेल्डिंग करता येत नसतं, असे पण काही लोखंड असतात. उदाहरणार्थ तुम्हा लोकांना माहिती नसेल, शेतामध्ये नांगर असतात बघा, ट्रॅक्टरचे नवे, जुने बैल ओढायचे नांगर असायचे. तर ते एकदा मोडले की मोडले, त्याला कधी पण वेल्डिंग करता येत नसायचं, कारण ते खूप इम्प्युअर आयर्नचं बनवलेलं असतं. अशा भरपूर वस्तू असतात की ज्याला वेल्डिंग करता येत नाही, लोखंडाच्याच असतात पण वेल्डिंग करता येत नाही कारण ते इम्प्युअर असतात म्हणून. ओके. हे हाताला खरबडीत लागतं म्हणून हे क्रिस्टलाइन म्हणायचं याला. इम्प्युअर असतं ते हाताला खरबडीत लागतं म्हणून हे क्रिस्टलाइन असतं. हे व्रत आयर्न हा फायब्रस असतो. मेल्टिंग पॉईंट बघा, प्युअर आयर्नचा मेल्टिंग पॉईंट हा 1530 डिग्री सेल्सिअस असतो. ह्या इम्प्युअर जसं जसं वाढत जातं तसं तसं मेल्टिंग पॉईंट कमी कमी होत जातात. तुम्हाला एक्झाममध्ये हा मेल्टिंग पॉईंट विचारला जाईल. गेल्या परीक्षेच्या MCQजमध्ये असा MCQज होता की मेल्टिंग पॉईंट ऑफ प्युअर आयर्न इज डॅश डॅश. किती असतो? 1530 डिग्री सेल्सिअस असतो. स्टीलचा मेल्टिंग पॉईंट किती असतो? 1300 ते 1400 असतो. कास्ट आयर्नचा मेल्टिंग पॉईंट 1110 ते 1250 असतो. ओके. हा हार्ड आहे, हा सॉफ्ट आहे, म्हणजे हा मीडियम असणार आहे, माइल्ड, हार्ड अँड ब्रिटल. ओके. या टेन्साईल स्ट्रेंथ याच्याकडे हाय असते, याच्याकडे हाय असते, याच्याकडे मीडियम असते. याच्याकडे लो म्हटलं असतं तर याला मीडियम आलं असतं, पण आपण याला मीडियम दिलेलं आहे म्हणजे याला हाय येणारच. ओके. आता मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी, हा मॅलेबल डक्टाईल नाही, हा आहे. हा मॅलेबल अँड डक्टिलिटी कशावरती डिपेंड आहे? पर्सेंटेज ऑफ कार्बन करण्याची रेंज खूप जास्त आहे बघा. याचं जर पर्सेंटेज ऑफ कार्बन 0.16 असेल तर हो, हा रेंजमध्ये गेला, व्रत आयर्नच्या रेंजमध्ये गेला, म्हणजे त्याच्याकडे मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी असणार. 1.4 असेल तर तो इकडच्या कॅटेगरीमध्ये जातो आणि त्याच्याकडे मॅलिबिलिटी डक्टिलिटी खूप कमी येते. आर यू गेटिंग? किती प्रॉपर्टी? फक्त 6 प्रॉपर्टी. 1 2 3 4 5 6. त्याच्यातील दोन्हीची जोडी मॅलिबिलिटी डक्टिलिटी आणि वेल्डिंग कुणाकडे कमी आहेत? कास्ट आयर्नकडे कमी आहेत. ऑब्विसली याच्याकडे जास्त आहेत. हार्डनेस आणि टेन्साईल स्ट्रेंथ कोणाकडे जास्त आहेत? याच्याकडे जास्त आहेत, याच्याकडे कमी आहेत. ह्या दोन प्रॉपर्टी कास्ट आयर्नकडे जास्त आहेत. शेवटच्या दोन प्रॉपर्टी
कुणाकडे जास्त आहेत? व्रत आयर्नकडे जास्त आहेत. आणि मेल्टिंग पॉइंट व्रत आयर्नकडे जास्त आहे 1530 डिग्री सेल्सिअस, 1300 ते 1400, 1110 ते 1250. क्रिस्टलाइन स्ट्रक्चर हा इम्प्युअर असल्यामुळे हाताला खरबडीत लागतो. क्रिस्टलाइन आहे हा फायब्रस आहे. चेंजेस विथ पर्सेंटेज. काय काय चेंज होते? क्रिस्टल स्ट्रक्चर एक चेंज होते पर्सेंटेज ऑफ कार्बनवरून, आणि मॅलिबिलिटी आणि डक्टिलिटी चेंज होते पर्सेंटेज ऑफ कार्बनवरून. ओके, कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी स्टडी केला सांगा बरं. हेडिंग फक्त प्रॉपर्टीची नावं सांगा. क्रिस्टल स्ट्रक्चर, क्रिस्टल स्ट्रक्चर, मेल्टिंग पॉइंट, Malleability and ductility. क्रिस्टल स्ट्रक्चर. कधी पण आठवताना की नाही लाईन आठवण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपली ब्रेनला कन्फ्यूज होत नसतं. नाहीतर आपण मध्ये आधी आठवायला लागलो ना आपला ब्रेन कन्फ्यूज होतो, काय नक्की काय बाहेर टाकायचं, आउटपुट काय द्यायचं. काय होतं मॅलेबिलिटी आणि पहिल्यांदा काय होतं? क्रिस्टल स्ट्रक्चर. 2 नंबरला काय होतं? Melting point. हा. त्याच्या पुढे काय होतं? Hardness. हार्डनेस अँड ब्रिटलनेस. त्याच्या पुढे काय होतं? टेन्साइल स्ट्रेस. टेन्साइल त्याच्या पुढे stress. काय होतं? मॅलिबिलिटी अँड डक्टिलिटी. आणि लास्ट काय होतं? वेल्डिंग. Welding. वेल्डॅबिलिटी. पहिल्या वाल्याकडे कोणत्या प्रॉपर्टी जास्त आहेत? वेल्डिंग. कास्ट आयर्नकडे कोणत्या 2 प्रॉपर्टी चांगल्या आहेत? टेन्साइल Hardness and हार्डनेस आणि tensile. टेन्साइल स्ट्रेंथ. आणि व्रत आयर्नकडे कोणत्या 2 प्रॉपर्टी चांगल्या आहेत? वेल्डिंग, वेल्डॅबिलिटी आणि मेल्टिंग मॅलिबिलिटी अँड डक्टिलिटी. ओके, पहिलं हाताला खरबडीत लागतं म्हणून काय आहे? क्रिस्टलाइन. क्रिस्टलाइन, तिसरं काय आहे? फायब्रस. आणि मधलं काय आहे? डिपेंडिंग अपॉन पर्सेंटेज ऑफ कार्बन. कार्बन. ओके, आता मेल्टिंग पॉइंट व्रत आयर्नचा किती आहे? 1530. 1530. मधल्याचा 1300 ते 1400. ओके, आणि पहिल्याचा 1110 ते 1250. लिहू शकाल? इथपर्यंत घ्या, वेल्डॅबिलिटी पर्यंत. आठवा पटपट पटपट व्यवस्थित लिहावर का. चॅप्टर छोटा आहे, वेटेज जास्त आहे. परीक्षेत याचे प्रश्न अगोदर सोडवायचे.
लिहिलं? हॅलो, Yes, ma'am. ओके. झाल्यानंतर सांगत जावा राजांनो. ऍप्लिकेशन, फर्स्ट वन इज कंपोजिशन, सेकंड वन इज प्रॉपर्टी, थर्ड वन इज ऍप्लिकेशन. आता नंतर झालं तर निवांत बसत जाऊ नका, मी वाट बघत असते तुमची की तुमचं झालं की लगेच पुढचा पॉईंट घ्यायचा. तुमची पण लिंक ब्रेक होते ना रे उगीच थांबायचं म्हटलं तर. ऍप्लिकेशन फॉर मेकिंग डायज. आपण परवाच्याच पॉलिमर चॅप्टर मध्ये शिकलो की नाही डाय म्हणजे काय ते. काय रे डाय म्हणजे? तारेवरती जर कोटिंग करायचं असेल तर ती तार एका डाय मध्ये ठेवावी लागते, हो की नाही? आणि त्या डायला होल असतं, त्या होल मधून पॉलिमर आत जाणार. हॅलो, Yes, ma'am. हा. फॉर मेकिंग द डायज, मोल्ड्स, मशीनच्या फ्रेम बनवण्यासाठी आणि हेवी मशिनरीचे फक्त बेस बनवायचे. हेवी मशिनरी नाही बनवायची कारण हा इम्प्युअर आहे. याच्याकडे टेन्साईल स्ट्रेंथ चांगली आहे म्हणून हेवी मशिनरीचे बेस बनवायचे. ॲग्रिकल्चरच्या मशिनरीज बनवायच्या, मी मगाशी सांगितलं नांगर वगैरे. ब्लेड ऑफ मशीन, ब्लेड ऑफ इंजिन, इंजिनचे ब्लेड बनवायचे. ब्लेड ऑफ इंजिन म्हणजे काय रे? डू यू नो ब्लेड ऑफ इंजिन? जे रोटेशन करणारे जे चाक असतं ना ते बनवणं, ब्लेड ऑफ इंजिन. डाईज, मोल्ड, मशीनच्या फ्रेम, बेस ऑफ हेवी मशिनरी, ॲग्रिकल्चरल मशिनरीज, बेड ऑफ इंजिन. ओके, हे झालं कास्ट आयर्न. आता स्टील. स्टील, डू यू नो स्प्रिंग? माहिती आहे ना स्प्रिंग? Yes, ma'am. हा. Yes, ma'am. ब्लेड माहिती आहेत, ब्लेड आपल्याला. हॅमर, वुड वर्किंग टूल. कुठले कुठले येतात रे वुड वर्किंग टूल? माहित आहेत ना, सुतार लोक वापरतात ते वुड वर्किंग टूल. वापरतात की नाही? Yes, ma'am. हा. कटर्स, कटर मध्ये मग सगळंच येतं, चाकू येतो, कात्री येते वगैरे, जे कट करायचं असतं ते कटर. नंतर मेटल, स्टीलला कट करायला मशिनरी वापरली जाते, त्याचं ते ब्लेड, हे कटरमध्ये येतं. बघा, स्प्रिंग, ब्लेड, हॅमर, वुड वर्किंग टूल, कटर. फॉर प्रिपरेशन ऑफ स्टील स्पोक्स. स्टील स्पोक म्हणजे काय? समजा सायकलचं चाक तुम्ही बाजूला काढलंय, त्याच्यातलं ट्यूब आणि टायर बाजूला काढून घेतली. चाक अगोदर बाजूला काढलं, ट्यूब टायर काढून टाकलं, काय पार्ट शिल्लक राहतो रे? राहतो की नाही शिल्लक? त्याच्या तारा, त्याचं ते राऊंड सर्कल की ज्याच्यावरती ट्यूब आणि टायर सपोर्ट करतात. आर यू इमॅजिन? Yes, ma'am. हा. त्यानंतर क्लच. हे गाड्यांचे क्लच माहित आहे तुम्हाला? माहित आहेत का नाही क्लच? Yes, ma'am. Yes, ma'am. क्लच. त्यानंतर फील, फील बनवण्यासाठी, चाक बनवण्यासाठी. पुढे मॅन्युफॅक्चर ऑफ रेल ट्रॅक्स, रेल्वेचे ट्रॅक बनवण्यासाठी. ट्रान्समिशन टॉवर, तुम्हाला माहिती आहेत का? तारांचे खांब असतात बघा, खांब, त्या खांबावरून तारा ओढल्या जातात. Yes, ma'am. लाईटचे पोल म्हणतो आपण आपल्या म्हणजे आपल्या भाषेमध्ये पोल म्हणतो. ते पोल बनवण्यासाठी त्याला ट्रान्समिशन टॉवर असं म्हणायचं. बार फॉर रिइन्फोर्समेंट इन आरसीसी. आरसीसी बिल्डिंगला वापरण्यासाठी जो बार वापरतो की नाही माहिती आहेत ना आरसीसीचे बार? आपण त्याला स्टीलच म्हणतो. बांधकाम चालू असेल तर स्टील किती आणायचं किंवा काय वगैरे हे शब्द वापरले जातात बघा आपल्या घरी पण. मग आरसीसीचे बार कशासाठी वापरले जातात? रिइन्फोर्स म्हणजे आतमध्ये घालणे, सिमेंटच्या वगैरे आतमध्ये घालण्यासाठी. काय काय आठवतंय सांगा बरं याच्यातलं? हे सगळं कटरशी रिलेटेड आहे. वरचा पण ब्लेड आहे, नंतर वुड वर्किंग टूल झाले, कटर झाला, हॅमर, नंतर काय स्पोक, क्लच, हे ऑटोमोबाईलशी रिलेटेड मधला पॉईंट आहे.
आणि इथला रेल्वे, ट्रान्समिशन टॉवर, बार आणि बिल्डिंग. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा. Yes, ma'am. त्यानंतर व्रतायन फॉर मेकिंग स्मॉल साईज वॉटर पाईप. आता आपल्याला माहिती आहे प्युअर असेल तर त्याचं करोजन कमी होत असतं. या दोघांचं करोजन जास्त होतंय म्हणून हा प्युअर आहे, याचं करोजन कमी होतं म्हणून वॉटरची पाईप बनवण्यासाठी, वॉटरची फिटिंग बनवण्यासाठी, सीट बनवण्यासाठी, सीट म्हणजे काय, पत्रे बनवण्यासाठी, वायर बनवण्यासाठी. नंतर ब्लॅकस्मिथ वर्क म्हणजे लोहार कामासाठी, मेकिंग चेन, बोल्ट, नट एटसेट्रा. हे प्युअर क्वालिटीचं सामान बनवण्यासाठी वापरलं जात असतं. ओके, ज्याचं करोजन वगैरे होऊ नये म्हणून जिथं चांगल्याच क्वालिटीचं वापरावं लागतं त्या ठिकाणी हे वापरलं जात असतं. आर यू अंडरस्टँड? Yes, ma'am. हां, लिहून घ्या मग हे तिन्ही कॉलम. कुठला अर्थ येत नसेल तर विचारा, मी सांगेल. फार महत्त्वाचा पॉईंट आहे. राईट इट.
झालं मॅम. ओहर येस सर्वांचं मॅम. झालं का रे? येस मॅम. आणि या टेम्परेचरला एक अंडरलाईन करा, गेल्या वेळेस पडलेला एमसीक्यूचा. ओके, लिसन, लक्ष द्या आता. पिरियडिक टेबल मधल्या कुठल्याही 4 एलिमेंटचं नाव सांगायचं, त्याच्यापैकी एक नाव मेटलचं असलं पाहिजे. तुम्ही सांगायचं. पिरियडिक टेबल मधल्या 2 पेक्षा जास्त एलिमेंट म्हणजे कुठलं पण नाव पिरियडिक टेबल मधलं कुणाचं पण, किती 118 मेंबर आहेत ना, 118 पैकी कुठल्याही 2 किंवा 3 मेंबरची नावं सांगा, पण त्याच्यामध्ये एक जण मेटल असला पाहिजे. नावं सांगा पटपट पटपट. सोडियम. हा ॲल्युमिनियम. हा फॉस्फरस. हा फॉस्फरस, अँटीमनी. कॉपर. कॉपर. ठीक आहे. फक्त मेटलच असावी तसं नाही, मेटल असली तरी बेस्टच. पण तुम्ही क्लोरीन हा नॉन मेटल आहे, कारण तो इनर्ट गॅस कडल्या साईडला आलेला आहे. त्या साईडची असतात ती नॉन मेटल असतात, पहिली स्टार्टरची असतात ती मेटल असतात. मग एलिमेंट म्हणजे पिरियडिक टेबल मधल्या कुठल्या पण बॉक्स मधला मेंबर. अलॉय बनवताना अलॉयची एक अट आहे, तुम्ही पिरियडिक टेबल मधली कुठलीही लोक घ्या, फक्त मेटल मधला तुम्हाला एक घ्यावा लागेल. सगळीच मेटल घेतली तरी चालतील किंवा नॉन मेटल घेतली तरी चालतील, पण एक तरी मेटल असायला पाहिजे. एक तरी मेटल असायलाच पाहिजे, त्याला अलॉय असं म्हणायचं. मी फक्त अर्धी डेफिनेशन अगोदर शिकवणार आहे. कंपोज म्हणजे बनवलेलं असणं. 2 or more एलिमेंट, 2 किंवा 2पेक्षा अधिक एलिमेंटचं ते कंपोज झालेलं असतं, बनलेलं असतं. ॲटलिस्ट वन ऑफ विच इज इसेन्शियली ए मेटल, त्यापैकी एक तरी मेटल असावा. अर्ध्या डेफिनेशनचा अर्थ कळाला तुम्हाला? इसेन्शियली म्हणजे मुख्यत्वे करून, म्हणजे असं असावं. ॲटलिस्ट वन ऑफ देम इज अ मेटल, आपण सोपं वाक्य करून लिहूयात. alloy is composed of 2 or more element in which one must be metal. त्या सर्व एलिमेंट मधला एक तरी मेटल असावा. अर्धी डेफिनेशन झाली. तयार झालेलं जे मिक्सचर आहे, हे मिक्स केल्यानंतर, हे 2 or more एलिमेंट आणि मेटल ही सर्वजण मिक्स केल्यानंतर जे तयार होणार आहे मिक्सचर, ते होमोजिनियस असू द्या किंवा हेटेरोजिनियस असू द्या, पण त्याने कुणाचे गुणधर्म दाखवले पाहिजेत? कुणाचे गुणधर्म दाखवले पाहिजेत? मेटलचे गुणधर्म दाखवले पाहिजेत, कारण आपल्याला त्याला मेटल म्हणून वापरायचं, मेटलच्या ठिकाणी वापरायचं. आपल्या घरातली स्टीलची भांडी आहेत ना, तो एक अलॉय आहे. रेल्वेचे रूळ आहेत ना, तो एक अलॉय आहे. नंतर बेंटिक्स आहे ना, तो एक अलॉय आहे. असा त्याच्याकडे कुठल्या प्रॉपर्टी असाव्यात? मेटलच्या प्रॉपर्टी असाव्यात, कारण या निसर्गातल्या मॅक्झिमम गोष्टी ज्या बनवल्या जातात त्या मेटल पासून बनवल्या जातात. मग मेटलकडे ड्रॉबॅक असतात, पण अलॉयकडे ड्रॉबॅक खूप खूप कमी असतात. उदाहरणार्थ, मेटल गंजतं, अलॉय गंजत नाही. स्टीलची भांडी तुम्हाला कधी गंजलेली बघितलीत का तुम्ही? नाही. ओके.
मग त्याच्याकडे तयार झालेल्या सबस्टन्सकडे कुठल्या प्रॉपर्टी असाव्यात? मेटलच्या प्रॉपर्टी असाव्यात. त्याच्यामध्ये कुठला बॉन्ड असावा? मेटॅलिक बॉन्ड असावा. कुणाबरोबर ती बॉन्ड बनवलेला असावा? हा जो मेटल एक जण वापरलेला आहे ना त्याचा बॉन्ड असावा. म्हणजे त्याच्याशी ते बॉन्ड झालेले असावेत मेंबर. माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. अलॉय बनवताना सगळेच मेटल कंपल्सरी लागतात का? म्हणजे 5 जणांचं बनवलं असेल तर 5च्या 5 मेटल लागतात का? नो. असतील तरी चालतं, नसतील तरी चालतं, पण अट काय आहे? एक त्याच्यातला मेटल असावा. तयार झालेल्या मिक्सचर हे होमोजिनियस असावं का हेट्रोजिनियस असावं? मे बी दोन्ही. मे बी. पण त्याने कुणाच्या प्रॉपर्टी दाखवाव्यात? मेटलच्या प्रॉपर्टी दाखवाव्यात. आणि त्याच्यामध्ये कोणता बॉन्ड असावा? मेटॅलिक बॉन्ड असावा. आर यू गेटिंग? येस मॅम. हा. बघा, अलॉय इज, मी खूप सोपी डेफिनेशन करून देणार आहे. अलॉय इज अ होमोजिनियस और हेटेरोजिनियस सबस्टन्स that possess the metallic property and hold the metallic bond. It is composed of two or more elements in which one must be metal. आता ज्या मेटलचं पर्सेंटेज हे ग्रेट असतं त्याला बेस मेटल असं म्हणायचं. उदाहरणार्थ, स्टेनलेस स्टील बनवत असताना 98% एवढा आयर्न लागत असतो. मग आयर्न हा बेस मेटल झाला. फ्यूजची तार माहिती आहे तुम्हाला? फ्यूजची तार. येस मॅम. एकच मिनिट, मी तुम्हाला नेटवरती अलॉय दाखवते. वेट फॉर 1 मिनिट. दिसतात तुम्हाला अलॉयच्या वस्तू बनवलेल्या? हॅलो. येस मॅम. ह्या सर्व वस्तू ह्या अलॉयच्या बनवलेल्या असतात, कारण त्यांच्याकडे सर्वच कॅपॅसिटी स्ट्रॉंग असते मेटलपेक्षा. ह्या बाईक वगैरे असतात त्या सुद्धा तयार करताना सर्वच्या सर्व पार्ट त्याचे प्लास्टिक मटेरियल जर सोडलं तर बाकीचे सर्व रबर आणि प्लास्टिक मटेरियल सोडलं तर सर्व पार्ट हा अलॉयचा बनलेला असतो. इज इट? अजून 1 मिनिट. फ्यूजची वायर हा एक अलॉय असतो. फ्यूजची वायर हा अलॉय असतो. जाऊ दे, तुम्हाला दाखवायची गरज नाही, तर तुम्हाला आयडिया आली असेल. ओके, आपल्या स्क्रीनकडे जाऊयात आपण.
ज्याचं पर्सेंटेज जास्त असतं त्याला काय म्हणायचं, बेस मेटल असं म्हणायचं. आणि बाकीची जी कमी जास्त प्रमाणात ऍड केलेली आहेत त्याला म्हणायचं अलॉईंग एलिमेंट असं म्हणायचं. अलॉय का बनवायचा, कारण आपल्याला पाहिजे त्या प्रॉपर्टी मिळवण्यासाठी अलॉय बनवायचा असतो. इथपर्यंतच पाहिजे आपल्याला. Alloy is a homogeneous or heterogeneous substance that possess metallic property, hold the metallic bond and composed of two or more element in which one must be metal. इथपर्यंत लिहा. टू और मोर एलिमेंट पर्यंत लिहा. पुढचं वाक्य बदल, पुढचा पार्ट हा आहे ना, 4-5 शब्द ते बदलून देते. कॉमापर्यंत लिहा सगळेजण. एलिमेंट पर्यंत लिहा. एलिमेंट पर्यंत हेडिंग टाका अगोदर. झालं मॅम. ओके. इन विच, एलिमेंटच्या पुढचे शब्द लिहा. इन विच one must be metal. In which one must be metal. In which one must be metal. In which one must be metal. आता अलॉईंग एलिमेंट पर्यंत लिहा. अलॉईंग एलिमेंट ज्याचं प्रपोर्शन जास्त असतं त्याला बेस मेटल असं म्हणायचं, आणि बाकीचे उरलेले जे मेटल नॉन मेटल आहेत त्याला अलॉईंग एलिमेंट असं म्हणायचं. राईट डाऊन. ओके झालं. No, ma'am. झालं मॅम. नेक्स्ट, पर्पज ऑफ अलॉईंग और पर्पज ऑफ मेकिंग अलॉय. सिलेबस कडे जाऊयात. पर्पज ऑफ मेकिंग अलॉय हेडिंग टाका. पर्पज ऑफ मेकिंग अलॉय हे हेडिंग टाका. पर्पज ऑफ मेकिंग अलॉय. टाकलं. ओके. लक्ष द्या. नंबर 1,
टू मॉडिफाय दी मेकॅनिकल प्रॉपर्टी, प्युअर मेटलकडे स्ट्रेंथ म्हणजे कसली स्ट्रेंथ रे? हे वरचं काही आपण लिहिणार नाहीत काही सुद्धा. स्ट्रेंथ म्हणजे कसली स्ट्रेंथ? टेन्साईल स्ट्रेंथ. टेन्साईल Tensile. स्ट्रेंथ. प्युअर मेटलकडे टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असेल का इम्प्युअर मेटलकडे टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असेल? सॉरी, इम्प्युअर नाही, अलॉय. कुणाकडे टेन्साईल स्ट्रेंथ जास्त असेल? alloy, अलॉयकडे टेन्साईल स्ट्रेंथ जास्त आहे. टफनेस अलॉयकडे जास्त आहे. मॅलिबिलिटी डक्टिलिटी अलॉयकडे जास्त आहे. हार्डनेस अलॉयकडे जास्त आहे. ह्या मेकॅनिकल प्रॉपर्टी इम्प्रूव्ह करण्यासाठी अलॉय बनवला गेलेला आहे. त्यानंतर कोरोजन रेजिस्टन्स ही पॉवर अलॉयकडे जास्त आहे. उदाहरणार्थ स्टील बघा इथे दिलेले आहे, आयर्न करोड इझिली बट स्टील इज अ कोरोजन रेजिस्टन्स. त्यानंतर टू रिड्यूस दी मेल्टिंग पॉइंट, मगाशी सांगितलं होतं वूड मेटल म्हणजे फ्यूजची तार. हा कशाचा अलॉय आहे? बिस्मथचा. बिस्मथचा अलॉय आहे. ह्या बिस्मथचा जर मेल्टिंग पॉइंट बघितला तर बिस्मथचा मेल्टिंग पॉइंट हा 220 डिग्री सेल्सिअस आहे. पण बिस्मथमध्ये जर तुम्ही लीड, टीन आणि कॅडमियम थोडं थोडं टाकलं तर त्याचा मेल्टिंग पॉइंट हा फक्त 71 डिग्री सेल्सिअस होतो. म्हणजे 200च्या पेक्षा पुढचा मेल्टिंग पॉइंट ह्याचा डायरेक्ट 71 डिग्री सेल्सिअसवर येतो. म्हणजेच हे सबस्टन्स टाकल्यामुळे मेल्टिंग पॉइंट कमी झाला. हे सबस्टन्स टाकणं म्हणजेच अलॉय करणं, म्हणून टू रिड्यूस दी मेल्टिंग पॉइंट असा वर्ड आलेला आहे. टू अल्टर दी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी अल्टर करण्यासाठी. प्युअर निकेल हा गुड कंडक्टर आहे इलेक्ट्रिसिटीचा. पण निकेलचा जर अलॉय बनवला तर त्याच्याकडे कुठली पॉवर आली रे? कुठली पॉवर आली? हाय इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ही पॉवर आलेली आहे. ओके, पुढे टू मॉडिफाय मॅग्नेटिक प्रॉपर्टी, म्हणजे पॅरामॅग्नेटिकचं डायमॅग्नेटिक होते, डायमॅग्नेटिकचं पॅरामॅग्नेटिक होते. अलॉय बनल्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण चेंज होतात. टू अल्टर दी केमिकल प्रॉपर्टी, काही जण केमिकल रिॲक्टिव्ह असतात त्याचे रूपांतर कशामध्ये होते? केमिकली लेस रिॲक्टिव्ह. सोडियम हा खूप रिॲक्टिव्ह असतो, म्हणून त्याला आपण अगोदर शिकलाय बघा, मराठीमध्ये तुम्ही शिकला असतो, स्फुरदीप्ती आहे, पाण्यावरती तरंगतो, त्याची ज्योत तयार होते वगैरे वगैरे वगैरे. खूप रिॲक्टिव्ह आहे सोडियम, हा खूप रिॲक्टिव्ह आहे. पण सोडियम बरोबर ती जर तुम्ही Hg टाकलं तर त्याची रिॲक्टिव्हिटी कॅन्सल होऊन बसते. अशा वेगवेगळे पर्पज आहेत अलॉय बनवण्याचे. स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, टफनेस वाढवण्यासाठी, डक्टिलिटी मॅलेबिलिटी वाढवण्यासाठी, हार्डनेस वाढवण्यासाठी, कोरोजन रेजिस्टन्स वाढवण्यासाठी, मेल्टिंग पॉईंट रिड्यूस करण्यासाठी, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी अल्टर करण्यासाठी, आणि मॅग्नेटिक प्रॉपर्टी पण अल्टर करण्यासाठी, आणि केमिकल रेजिस्टन्स वाढवण्यासाठी. हे अलॉय पर्पज ऑफ मेकिंग अलॉय आहेत हे. ओके, अटेंडन्स लिहा. आत्ताच्या मिनिटापासून, आता बरोबर 10:32 झाले, 10:32च्या पुढची अटेंडन्स कन्सिडर केली जाईल. याच्या अगोदरची कुणी अटेंडन्स टाकलेली असेल तर ती कॅन्सल करा. आता इथून पुढं मी लेक्चरच्या मध्ये पण सांगणार, मध्ये अर्ध लेक्चर झाले की सांगणार अटेंडन्स टाका, आणि त्याच मिनिटाची फक्त अटेंडन्स मी कन्सिडर करणार आहे असं सांगितलं जाणार आहे. फक्त शेवटचीच अशी काही नाही, कुठल्या पण पॉईंटला मी अटेंडन्स टाकायला सांगणार आहे, आणि तेवढीच अटेंडन्स कन्सिडर केली जाईल. अजून एकदा सांगते, लेक्चरच्या शेवटीच टाकायला सांगेल असं काही नाही. पहिले 10 मिनिट झाल्यानंतर पण सांगेल, शेवटचे 10 मिनिट कमी असताना पण सांगेल, पहिल्या 15 मिनिटानंतर सांगेल, किंवा पहिल्या लेक्चर स्टार्ट करताना पण सांगेल. आणि टर्मच्या मार्कासाठी अटेंडन्स भरावी लागते व्यवस्थित. ओव्हर? टाकले का सर्वांनी? Yes, ओके, ma'am. स्टॉप हिअर.